नमस्कार, मी सुनील नांदोसकर. आज आपण किरात चॅनलच्या इरसाल गजाली या सिरीजमध्ये शिल्पकार जयेश धुरी यांना भेटतोय. हे आपण आलोय कुडाळमध्ये त्यांच्या स्टुडिओत. शिल्पधाम हा त्यांचा स्टुडिओ आहे. तर चला आपण जयेश धुरींना भेटू. नमस्कार जयेश सर. नमस्कार. जयेश, मी आज आलोय ते मुद्दाम तुमच्याकडे की तुम्ही जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलंय आणि करिअर तुमचं तुम्ही कोकणात सुरू केलंय म्हणे. तर विशेष मला असं विचारावसं वाटेल तुम्हाला की तुम्ही या कोकणात लहानपणी काय म्हणजे तुम्ही चित्रकला शिल्पकलाच्या दृष्टीने कसा काय विचार केला किंवा या क्षेत्राकडे कसे काय वळाला? लहान म्हणजे शाळेत असल्यापासून आपल्याला त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. चित्रकला असेल किंवा काय कार्यानुभव असेल, क्राफ्ट असेल. मग त्याच्यातनं ते मला पण त्याची आवड तयार झाली आणि मग आपल्या इकडे कोकणात कसं सण अ, मोठ्या प्रमाणात साजरे केले साजरे केले. जातात. त्याला कलेचं चांगलं स्वरूप असतं. वेगवेगळे देखावे तयार केले जातात. मग त्याच्यामध्ये मोठ्या माणसांना बघत त्यांच्या हाताखाली शिकत मला त्या गोष्टी समजायला लागल्या. त्याची आवड तयार व्हायला लागली. साधारण 12वी पर्यंत मला आर्ट कॉलेज असतं किंवा त्याचं शिक्षण आपण हे प्रोफेशनली करू शकतो, व्यवसाय म्हणून याच्याकडे बघू शकतो. अशी काही आयडिया नव्हती. त्याबद्दल माहिती नव्हती पूर्ण आणि त्यावेळी तेवढा आपला स्मार्टफोनचा आणि अँड्रॉइड फोनचा तेवढा जमाना नव्हता. कॅफेमध्ये जाऊन कॉम्प्युटर वगैरे तुम्हाला माहिती घ्यावी लागायची. मग तिथे माहिती वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तेवढी पुरेशी माहिती मला मिळाली नाही किंवा आजूबाजूला तसं वातावरण नव्हतं, की ते त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. आणि मग पुढे बाहेर मग इतर स्टुडिओमध्ये काम करणे ह्याचे आणि मग हे करताना मग मुंबई, पुण्यात मधनं आर्ट कॉलेजची मुलं यायची तिथे त्या स्टुडिओमधनं व्हिजिट करायची. आणि त्यांच्याबरोबर बोलताना, त्यांना शिकवताना वर्कशॉप वगैरे असायचे. त्यांच्या बोलण्यातनं लक्षात आलं, की आर्ट कॉलेज असतात, त्याचं शिक्षण असतं, त्याच्यातनं तुम्हाला नोकरी व्यवसाय पुढे तुम्ही करू शकता. आणि तिथून मग पुढे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मग जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सुद्धा परत वेगवेगळे कलेचे प्रकार आहेत. म्हणजे चित्रकला हा एकच प्रकार नाही. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. कमर्शियल आर्ट पासून फाईन आर्ट पर्यंत. फाईन आर्टमध्ये परत अजून 5-6 वेगवेगळे प्रकार. मग त्याच्यामध्ये मला कुठची आवड आहे, काय आहे? ते लक्षात घेण्यासाठी मग मी फाउंडेशन कोर्स केला. फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला पण माहिती असेल, की एक साधारण 10 विषय असतात वेगवेगळे आणि त्याच्यातनं मुलांचा कल कोणत्या विषयाकडे आहे, हे लक्षात येतं. मग त्याच्यातनं पण असं लक्षात आलं, की मला 3D फॉर्म चांगले जमतात. शिल्पकलेकडे माझा कल अधिक चांगला आहे. आणि आधीची जी कामं केली होती, ती सगळी 3D फॉर्म म्हणजे पॉटरी स्टुडिओमध्ये काम करणं किंवा वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स बनवणं वगैरे अशा पद्धतीचं ते काम होतं. त्यामुळे एकंदरीत मला शिल्पकला जास्त जवळची होती आणि ते टेक्निकली पण ते तसं आम्ही चेक केलं फाउंडेशनमध्ये, तर ते पण तसंच दाखवतं, की शिल्पकलेकडे जाण्यास योग्य आहे. मग त्या दृष्टीने मग जे-जेमध्ये ॲडमिशनची तयारी असते, काय असते, मग ती तयारी चालू केली. जे-जेमध्ये ॲडमिशन मिळवणं थोडं कठीण काम आहे. आर्ट कॉलेज असल्यामुळे तिथे लिमिटेड सीट्स असतात. फाईन आर्टकडे तुम्हाला शिल्पकलेकडे तर फारच लिमिटेड सीट म्हणजे 10 सीटच असतात. अजूनही तसंच आहे. आणि त्याच्यासाठी इच्छुक जवळपास 1000-1200 मुलं दरवर्षी असतात. मग त्याच्यातनं त्या 1000-1200 मुलांमधनं आपण त्या 10 मधनं येणं हा एक चॅलेंज होता आणि तो चॅलेंज मग ते एक आव्हान स्वीकारून तशा पद्धतीत काम केलं आणि जे-जेमध्ये ते प्रवेश मला मिळाला. आणि तिथून मग पुढे जे-जेमध्ये शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. तिथे गेल्यावर पहिली गोष्ट अशी लक्षात आली, की मी आधी जी इतर स्टुडिओमध्ये कामं केली, ती मी बघून आणि जे रेग्युलर काम रुटीनचं झालंय, त्या कामातनं मी ते शिकत गेलो. आणि त्याचं शास्त्रशुद्ध टेक्निकल मला माहिती नव्हतं कसं काय, पण मी ते बनवत होतो. बरोबर. जे-जेमध्ये गेल्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या कसं योग्य आहे किंवा त्याचे बारकावे कसे आहेत, ते लक्षात गेलं. म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन गाडी शिकणे आणि असंच कोणाच्या तरी बाजूला बसून गाडी शिकणे. त्याच्यात जो फरक आहे, तो फरक मला तिथे जाणवला. मग तुम्हाला ते कला शिक्षण घेताना जे जे की तिकडचे प्रोफेसर यांचं मार्गदर्शन तुम्हाला होतंच. पण एक आदर्श म्हणून तुम्हाला स्कल्प्टर म्हणजे शिल्पकार कोण कोण होते? जे-जेमध्ये जायचं अवघड आहे आणि जे-जेमध्ये गेल्यावर सुरुवातीपासून मला विनायक पांडुरंग करमरकर, व्ही.पी. करमरकर सगळ्यांना जे माहिती आहे, ते माझे आवडते शिल्पकार आहेत सगळ्यांचे. व्ही.पी. करमरकरांपासून ते आजपर्यंत राम सुतारांपर्यंत प्रत्येक शिल्पकाराची वेगवेगळी कामं आहेत. त्यांची एक शैली आहे, वैशिष्ट्य आहे. मग ती प्रत्येकाची शैली, त्यांची काही महत्त्वाची कामं, त्यांची वैशिष्ट्य ही सगळी माझ्यासाठी आदर्श आहेत. मग परदेशी शिल्पकारांमध्ये मायकल एंजेलो असतील, तर सगळ्यांना माहिती आहे त्यांची शिल्प किंवा माझं खास आवडतं शिल्प हे डेव्हिडचं शिल्प आहे किंवा पीएचचं वगैरे ते सगळ्या डिटेल्स आहेत. ही काही शिल्प आहेत, ती अभ्यास त्याचा बऱ्याच वेळा केला किंवा ती सतत नजरेसमोर कशी राहते त्याचे फोटो वगैरे व्हिडिओ ते बघत राहिले. आणि व्ही.पी. करमरकर हे आपल्या कॉलेज जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी
जेजेसला पाटमधला एखादा गावातनं आलेला म्हणजे सगळ्या गावातनं आलेले विद्यार्थी हो, जेजेसला हो. पाटमध्ये येऊन शिकतात आणि पद्मश्रीपर्यंत ते जातात. हा प्रवास मला जे-जेमध्ये असताना प्रेरणादायी होता. आणि मी पण एका कुडाळसारख्या ग्रामीण भागातनं मुंबईत शिकायला गेलेलो बरोबर. जेजेसला पाटमध्ये. तिथे करमरकर शिकले. जेवढे एवढ्या मोठे जे शिल्पकार जिथे घडले, त्या कॉलेजमध्ये ज्या आपल्याला शिकायला मिळतं, त्या डिपार्टमेंटमध्ये शिकायला मिळालं. ठीक. ही माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट होती. त्यांनी जी हाताळलेली शिल्प आहेत, ती शिल्प आम्हाला बघून रेफरन्सवर काम करता मिळतंय, ही फार मोठी गोष्ट आहे. नाही, आज आम्हाला सुद्धा हे जाणवतंय, की हां. त्यांनी जसं सासवण्याला तो स्टुडिओ केला आपल्या गावी, तसं तुम्ही तुमच्या गावात हे सगळं काम करताय आणि तशी शिल्प पण अवतीभोवती आमच्या आहेत बरीच. तेव्हा ती आठवण एक आम्हाला होती करमरकर साहेबांची. तर ते जे-जेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब कोकणात येऊन तुमचं काम सुरू केलं, की तुम्ही तिकडे काम करत होता दुसऱ्या ठिकाणी? जेजेसला पार्टमध्ये शिकताना देखील मी संध्याकाळच्या वेळी शनिवार, रविवारच्या हां, सुट्टीच्या हां. दिवशी सरांच्या स्टुडिओत जाऊन काम करणं. थोडा माझा महिन्याचा खर्च त्याच्यातनं सोडवणे आणि बरोबर. शिकणे सुद्धा. हो. अर्न अँड लर्न ह्या हो, हो. बेसिसवर माझं ते सर्व शिक्षण सुरू होतं. आणि त्याच्यानंतर एक साधारण शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा मी काही मोठ्या प्रोजेक्टवर, इतर मोठ्या स्टुडिओमध्ये कामं वगैरे केली. मला एका चांगल्या मोजक्या शिल्पकारांकडे जाऊन काम करण्याची संधी हवी होती आणि ती नेमकी मला समोरनं संधी चालून आली. छान. त्यामुळे माझ्या अनुभवात प्रॅक्टिकली म्हणजे व्यावसायिक रूप शिल्पकलेला म्हणजे कसं असतं किंवा व्यावसायिक शिल्पकला कशी असते? म्हणजे आपण कॉलेजमध्ये असताना अकॅडमिक अकॅडमी. पद्धतीत हां. आपल्याला ते तांत्रिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी स्कल्पचर कसं बनवायचं बरोबर. इथपर्यंत शिक्षण दिलं जातं. पण त्याच्यानंतर मटेरियल कुठून येतं? मटेरियलचं ते प्रिपरेशन कसं? मग त्याच्यानंतर शिल्प बनल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन कसं? त्याच्यानंतर त्याचा म्हणजे व्यवहार त्याचा कसा असतो? कसं काय असं असतो? बरोबर. ह्या गोष्टी हो, आपल्याला हो. कॉलेजमध्ये समजत नाही. खूप त्या महत्वाचं. तुम्हाला व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला बाहेर पडल्यावर समजतात. आणि मला माझ्या नशिबाने मला सर्व ही चांगली माणसं पूर्ण प्रवासात भेटत गेली. हो, हो. आणि त्यामुळे अधिक प्रवास हा सोपा झाला आणि जलद गतीने. अच्छा. तुम्ही आता इथे जो स्टुडिओ आहे तुमचा आणि इथे तुम्ही काम करताय. तर इथे कुठल्या प्रकारची साधारण कामं असतात या भागात? ही शिल्पधाम नावाने आम्ही हा स्टुडिओ हो. कुडाळमध्ये मुंबई गोवा हायवेला चालू केला. तर त्याच्यामध्ये आता ही ॲक्टिव्हिटी आहे ती कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे. इथे व्यावसायिक शिल्प जास्त घडवली जातात आणि सोबत काही मला जे विषय धरून काम करायचं आहे, हं, हं. ते पण काम मी इथे सोबत करत असतो. हे बाकीचं कमर्शियल इथे आपण जास्त करून कमर्शियल जी कामं असतात, ती संस्थांची सरकारी कामं असतात किंवा प्रायव्हेट काही असतात. मग त्याच्यामध्ये पोर्ट्रेट्स असतात. हं, हं. फुल फिगर्स असतात किंवा मोनामेंट असतात, रिलीफ वर्क असतात. हं, हं. अशी सर्व प्रकारची कामं आपण पहिली मातीमध्ये बनवतो आणि ग्राहकाच्या मागणीनुसार ते ब्रॉन्झ, फायबर, रेझिनमध्ये आपण त्यांना हं, हं. फायनल मीडियामध्ये कन्व्हर्ट करून देतो. म्हणजे सध्या तुम्ही कुठल्या मटेरियलमध्ये, किती मटेरियलमध्ये काम करताय इथे? सध्या आपण इथे तुम्हाला फायबर, रेझिनमध्ये, पी-ओ-पीमध्ये आणि ब्रॉन्झ आणि ग्लासमध्ये काम करतो. शेष मला तुम्हाला असं विचारायला आवडेल, की आता तुम्ही हे जी कामं करताय किंवा आपण तुमचं आता हे सगळं स्टुडिओत एवढं काम बघतोय. तर भारतीय शिल्पकला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? म्हणजे आमच्या रसिकांसाठी? शिल्पकलेची सुरुवात बघितली तर ती काय एक साधारण 3-4 पिढ्या पूर्वीची नाहीये. नाही. शिल्पकलेचा प्रवास हा हजारो बरोबर, वर्षापूर्वीपासूनचा आहे बरोबर. आणि तो प्रवास तेव्हापासून सुरू आहे, तो आजतागायत सुरू आहे आणि भविष्यातही तो तशा पद्धतीत अधिक चांगल्या जोमाने चालू राहील. शिल्पकलेचा सुरुवात जर बघितली आपण, तर ज्यावेळी माणूस लिहायला, वाचायला किंवा त्याची भाषा सुरू झाली नव्हती, तर होते. आपल्या हां. भावना तो कलेच्या माध्यमातून व्यक्त करत होता. मग गुहेतील चित्र असतील, त्याच्यानंतर तो धान्य साठवायला मातीच्या वस्तू करायचा. त्याला गवताचं अशी गोल रिंग करायचा. हं, मग हं, हं. ते मातीची जी भांडी होती, बाडगे होते, ते वणव्यात ॲक्सिडेंटली भाजले गेले. मग त्याच्यानंतर ते टेराकोटा आहे, हां. म्हणजे माती भाजल्यावर पक्की होते, हे लक्षात आलं. मग तिथे टेराकोटाच्या मग हळू पुढे मूर्ती बनत गेल्या. किंवा आपण जे फोटो बघतो आहे, जे मिळालेत आपल्याला अवशेष, त्याच्यामध्ये भाले किंवा ते बाण वगैरे जर हत्यारं जर ती बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळच्या माणसाची सौंदर्यदृष्टी आपल्याला दिसते आहे. दिसते. आणि हां. तिथून प्रवास जो सुरू झाला, तो मग सिंधू संस्कृतीमध्ये तुम्हाला थोडा अधिक डेव्हलप झालेला आणि एक असं चांगला पॉलिश्ड आर्ट आणि असा वेल प्लॅन्ड सिटी त्याच्यामध्ये त्याचा कस दिसतो. सिंधू संस्कृती, त्याच्यानंतर खजुराहो असेल, हं, हं. आपलं महाराष्ट्रातलं अजिंठा वेरूळ असेल, हंपी बदामी असेल, हळेबीड असेल, दक्षिणेतली मंदिरं असतील. हं, तर हं. ह्या वेळोवेळी माध्यमं मानवाची बदलत गेली. पण कला किंवा शिल्पकला ही डेव्हलप होत गेली. अजून प्रगत होत गेली. हो, हो, हो. म्हणजे त्यावेळी जर बघितलं, तर त्यावेळी फार अशी संसाधनं नव्हती. तरी पण सुद्धा हे जे मंदिरावांचं काम आहे, तर त्यांच्या जी मोजकी जी हत्यारं होती, हं, हं. त्यामध्ये
मोजकी हत्यारं आणि संयम ह्या 2 गोष्टींच्या जीवावर त्यांनी जे काम केलंय, ते आजही आपण बघू शकतो आणि हे कसं केलंय, हे आपल्याला तिथे गेल्यावर प्रश्न पडतो. प्रश्न पडतो. अलीकडच्या काळात आता माध्यमं बदलत गेली, शिल्पकला तशीच आहे. अलीकडच्या काळात आता ब्रॉन्झ आलं, ब्रास आलं किंवा इतर काही धातूंमध्ये कामं होतात. थोडं आपण खालच्या बजेटमध्ये जर आलो, तर फायबर रेझिन, फायबरमध्ये पी पण. ही माध्यमं आली. हं. माध्यमं बदलत गेली, पण प्रवास तसाच राहिला. हा भारतीय म्हणजे भारतातला हा शिल्पकलेचा प्रवास आहे. त्यासोबत आजूबाजूला जगभरात सुद्धा हा प्रवास तशाच पद्धतीत सुरू झाला आणि तसाच सुरू आहे. आणि त्या जागेवरची त्याच्या आर्टिस्टमुळे जे कॉन्ट्रिब्युशन होत गेलं, त्यामुळे शिल्पकलेचा एकंदरीत प्रवास हा प्रगल्भ होत गेला. आणि आपण ह्या प्रवासातली खूप छोटी माणसं आहोत. हा जो प्रवास सुरू आहे, त्या प्रवासात आपण काही वर्षांसाठी त्या प्रवासात सोबत आहोत. त्यानंतर तो प्रवास पुढे सुरू राहणार सुरू आहे. राहील. पण म्हणजे आपण आता बघा पुतळे वगैरे उभारतो किंवा काय तर की सगळ्या जणांना काहीतरी पुतळा पाहिजे असतो किंवा स्मारक किंवा काहीतरी करतात. तर त्याच्यात तुम्ही काही सांगू शकाल का? काही तुमच्या पद्धतीने कसं व्हावं? सर्वसाधारणपणे पुतळा आणि स्मारक हे लोकांना एकच वाटतं. पुतळा हा वेगळा प्रकार आहे, स्मारक हा वेगळा प्रकार आहे. पुतळा म्हणजे एखाद्या माणसाचा चेहरा जशास तसा बनवणे, त्याची चालण्याची पोशाख हे जशास तसं बनवणे हं. टेक्निकली. हा पुतळ्याचा प्रकार झाला आणि स्मारक म्हणजे त्या स्मारकातनं त्या माणसाचे विचार, त्यांचं कार्य रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, दिसलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ते स्मारक होतं. हां, हां. मुळे काय होतं, की कलाकार जिवंत राहतोय किंवा कला आपल्याला दिसते, कला रसिकांना ते बघता येतंय. आणि स्मारकांमुळे काय होतं, एका ठिकाणी जर स्मारक झालं, तर आजूबाजूचा परिसरही त्याच्यासोबत डेव्हलप होतो. डेव्हलप होतो. स्मारकांमुळे त्या व्यक्तीची म्हणजे तो व्यक्ती किती श्रेष्ठ होता, हं. ते लोकांपर्यंत पोहोचतं. आणि स्मारकाचं असं वैशिष्ट्य आहे, की लिहिता वाचता न येणारा माणूससुद्धा ते बघून त्याला समजलं पाहिजे, की हे नेमकं काय आहे, त्यांचं कार्य काय आहे. जयेश, मला असा प्रश्न पडतो, की ही शिल्पकलेतली कामं जी आहे, तर ती कशा पद्धतीने मिळतात तुमच्याकडे? कशी कामं होतात? शिल्पकलेची जी कामं आहेत, म्हणजे शिल्पकार कॉलेजमधनं शिकून किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणावरून शिकून बाहेर सुंदर व्यवसाय चालू करतो. तेव्हा त्याला कामं ही मावक पब्लिसिटीवर येतात. मग ही कामं जी असतात, ती आम्हाला येतात ती आता संस्थांची येतात. काही प्रायव्हेट कामं येतात किंवा एखादी संस्था, एखादी इमारत उभी राहील, तर त्या इमारतीशी जे लोक पूर्वी कनेक्ट होते किंवा त्यांच्यामुळे ती इमारतीला मूळ पाय, त्यांच्यामुळे इमारत राहिली किंवा ती वास्तू झाली. तर त्यांना एक स्मरण म्हणून तिथे त्यांचं शिल्प उभं राहिलं. मग तशा पद्धतीची शिल्प आपल्याकडे इथे येतात. बाकी सरकारी जे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ती निविदा प्रक्रिया टेंडर सिस्टीम असते. हो. टेंडर सिस्टीम ही कागदावर बघायला सोपी वाटते. पण आमच्यासारख्या कलाकारांसाठी ती थोडी कठीण असते. कारण की जे दर्जेदार काम देतात ते नेहमी ह्या टेंडर सिस्टीम पासून थोडे लांब राहतात किंवा मग ती टाळतात त्या हो. टेंडर सिस्टीममध्ये जाणं. त्याचं कारण असं आहे की टेंडर सिस्टीममध्ये जे शिल्प असेल, ते चित्र असेल, तर त्याच्या मूल्याला महत्त्व दिलं जातं. म्हणजे पैशाला महत्त्व दिलं जातं. आणि ज्याचं कोटेशन कमी असतं किंवा ज्याचं हो. मूल्य कमी असतं, त्याला ते काम दिलं जातं. त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे की नाही, ते बघितलं जात नाही. तर सार्वजनिक जी स्मारकं आहेत, त्यांची ज्या शिल्पकाराला ते काम दिलं जाणार असेल, बरोबर. तर त्या शिल्पकाराची गुणवत्ता आणि त्याची दृष्टी हे दोन्ही बघणं गरजेचं आहे. ना की त्या स्मारकाचं मूल्य किती होईल हो. ते. गुणवत्ता ही जास्त महत्वाची आहे. कारण का दर्जेदार आपण ते स्मारक लावणार, तर तुमची हजारो वर्ष ते टिकणारच. आपण आपले स्थानिक लोक ते स्मारक बघत असतात, पण त्याचबरोबर देशा-परदेशातील लोक येत असतात. आणि त्याच्या समोर आपण जे रिप्रेझेंट करतोय, ते त्यांना ते इम्प्रेशन त्यांच्यावर पडतं. त्यामुळे लोकांसमोर एखादं स्मारक उभं करताना हे दर्जेदारच व्हायला पाहिजे. भले मग ते लहान असलं चालेल. एक मोठं स्मारक एका ठिकाणी करण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे, की छोटी-छोटी स्मारकं, प्रेरणादायी स्मारकं ही गावागावात, वाडी-वस्त्यांमध्ये व्हायला पाहिजेत. आणि ती स्मारकं झाली, की गावातले लोक इथे एकत्र येतील, मुलं एकत्र येतील, काहीतरी ते अभ्यास करतील किंवा तरुण मंडळी बसतील, काहीतरी चांगलं वगैरे गप्पा बसतील किंवा इतर काही तिथे ॲक्टिव्हिटी होतील. अशा पद्धतीने ती स्मारकं यापुढे अपेक्षित आहे. बरोबर. तुम्ही आता तो महत्वाचा मुद्दा चांगला सांगितला, की टेंडर सिस्टममध्ये कसं असतं, की सरकारी कामात की सरसकट तुम्ही अगदी कमीत कमी बजेटमध्ये किंवा त्याच्यात कोण काम करतोय ते बघतात. पण ते कलेच्या दृष्टीने योग्य नाही. आता मला असं विचारायला आवडेल तुम्हाला, की आपल्याकडे बघा कोकणात तुम्ही आता खूपच स्ट्रगल करून ते ऍडमिशन मिळवलं, प्रवेश आणि त्यात तुम्ही काम करत गेलात. तर अशी आणखी मुलं आपल्या कोकणात बरीच आहेत, की ती ज्यांचा चित्रकलेकडे, शिल्पकलेकडे कल आहे आणि त्यांना आवड आहे. तर त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यात काही आहे का कल्पना?
निश्चितच. त्याच्यासाठी मग इथे बरीचशी मुलं येत असतात किंवा त्यांचे पालक येत असतात विचारायला. मग त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो की कशा पद्धतीत पुढे शिक्षण घेऊ शकता वगैरे. किंवा आम्हाला पुढे जाऊन काही वर्कशॉप वगैरे घ्यायचेच आहेत. पण ते हॉबी वर्कशॉप वगैरे पुरतं मर्यादित न राहता एक चांगलं 6 महिन्याचं ट्रेनिंग, वर्षभराचं ट्रेनिंग कसं देता येईल बरोबर. आणि इथल्या मुलांना, तरुण मुलांना, गरजू मुलांना त्याचा कसा लाभ असे घेता येईल. अगदी ते कमीत कमी म्हणजे मोफत सुद्धा शिक्षण देता येईल याच्याकडे आमचं कल आहे. मग त्या दिवशी जसं बघितलं तर गोव्यापासून एक साधारण रत्नागिरीपर्यंत तसं एक शिल्पकलेचं किंवा एक चांगलं चित्रकला शिल्पकला तेवढं असं कॉलेज नाही. किंवा आपल्या इकडे कोकणात गणपती मोठ्या प्रमाणात बनतात. हो. पण त्या तुलनेत आता नव्याने गणेश मूर्तिकार तयार होताना चित्र दिसत नाही. म्हणजे आता ह्याच्यानंतरची पुढची पिढी तयार व्हायला पाहिजे गणेश मूर्तिकारांमध्ये. ती पिढी तयार होताना दिसत नाही. मग त्याच्याकडे कसं लक्ष देता येईल? भविष्यात कसे शिल्पकार तयार होतील आणि हा शिल्पकलेचा जो वारसा अधिक प्रभावीपणे कसा सुरू राहील, अधिक जोमाने कसा सुरू राहील याच्यासाठी नक्कीच शिल्पदान आपल्या माध्यमातून ते काम होतंय. केलेलं आहे. आणि आता जी गणपतीच्या शाळा असतात त्या एक 2-3 महिने, 3 महिने, 4 महिने साधारण काम करतात. तर असं तुम्हाला वाटत नाही की आपल्याकडे सुद्धा ह्या व्यवसाय वर्षभर चालू शकेल किंवा निश्चितच. म्हणजे चालू शकतो पेक्षा आजच्या तारखेला परिस्थिती अशी आहे, की प्रत्येक गणपती शाळेने जर वर्षभर काम केले, म्हणजे वर्षभरात जेवढं काम बनेल, जेवढ्या मूर्त्या बनतील, त्या सर्वच्या सर्व मूर्त्या मार्केटमध्ये विकल्या जाऊ शकतात किंवा तेवढी मार्केटमधनं मागणी आहे. आहे. इथे आमच्याकडे स्टुडिओमध्ये आम्ही इथे मातीचे गणपती, गणपती करण्याची मातीची कामं चालतात. पण तरी पण लोक विचारायला येईल. याचा अर्थ असा आहे, की मार्केटमध्ये डिमांड आहे, मागणी आहे गणेश मूर्तीला. पण इथनं त्याचा सप्लाय कमी होत पडतो. नाही, कमी पडतं. हां, तर याच्याकडे जर तरुण मूर्तिकारांनी गणेश मूर्तिकारांनी जर लक्ष दिलं, तर निश्चितच त्याला मार्केट अवेलेबल आहे. तो योग्य तो भाव येणाऱ्या कस्टमरला सांगणे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण की शेवटी हा म्हणजे कलेच्या म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला त्या बघायला गेल्या, आपल्याला काही कलेमध्ये आपलं वैयक्तिक काम करायचं आहे. हे सगळं खर्चिक का? मी माझी वैयक्तिक कामं फक्त आवड म्हणून जर करत राहिले, तर ही सगळी घरची गोष्ट आहे. ते मला झेपण्यासारखं नाही. ते इतरांनी कोणाला झेपण्यासारखं नाही. किंवा एक साधारण आर्ट कॉलेजमध्ये मुलांना पाठवतात पालक. तर त्यांची अपेक्षा असते, की आम्ही एक 4 वर्ष मुलांना शिकवतो, त्यांच्यामागे खर्च करतो. तर त्याच्यानंतर त्यांना एक साधारण 4 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर, पास आउट झाल्यानंतर एक साधारण 25,000 ते 50,000 किंवा प्रत्येकाच्या कॅलिबरप्रमाणे पगाराची काहीतरी अपेक्षा असते. आणि फाईन आर्टमध्ये पेंटिंग स्कल्पचरमध्ये 4 वर्ष शिक्षण घेतलं, की लगेच तुम्हाला बाहेर पडल्या-पडल्या नोकरी किंवा व्यवसाय आहे, असं चित्र नसतं. 4 वर्षानंतर पुढे एस्टॅब्लिश व्हायला तुम्हाला बरीच वर्ष द्यावी लागतात. मग अशा वेळी काय करायचं? की कशी कामं मिळवायची? किंवा त्याच्यामध्ये काही नोकरी करता येते का? व्यवसाय करता येतो का? याच्या संदर्भात काही मार्गदर्शन आम्ही करू शकतो. आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा तो प्रयत्न चालू आहे. अच्छा. फक्त हे येणाऱ्या कलाकाराला लक्षात ठेवलं पाहिजे, हे संयमातता. हो. हे सगळं एका हे तुम्ही शिकू शकत नाही. शिल्पकला असेल किंवा इतर काही कलेची माध्यमे असतील, ही सगळी माध्यमे संयमाने केली जाणार आहेत. संयम आणि सराव ज्याला जमला, तेव्हा ह्याच्यात यशस्वी झाला. जयेश, आतापर्यंत तुम्ही जी शिल्प केली, तर त्यात काही प्रसिद्ध शिल्प आहेत ती तुमची. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल काय? खूप काम न करता मोजकीच कामं केली, विषय घेऊन कामं केली. पण ती दर्जेदार केली. त्यामुळे ते प्रत्येक काम हे लोकांपर्यंत पोहोचलं. प्रत्येक वेळी त्याला लोकांकडनं चांगला मान-सन्मान मिळाला. ते आपली संस्कृती, आपली रूढी परंपरा याच्या आधारावर किंवा आपलं रोजचं जीवनशैली कोकणातलं, ह्या गोष्टीला धरून ते सगळे विषय मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कॉलेजमध्ये मी ते रिप्रेझेंट केले. मग त्याच्यामध्ये ताडीवाला आणि माडीवाला ही अगोदर आपल्याकडे बरेचसे लोक ताडी, माडी उतरवतात. आता ते कमी आहे. पण मग त्यांच्यासारखं दिसणारं मला एक मॉडेल मिळालं आणि तो विषय माझ्या काहीतरी डोक्यात होता. मग त्यांना घेऊन मग तो ताडीवाला माणूस जो बसलाय, दमून थकून बसलाय. तसं एक ते पोस्टर पकडून एक फिरत होती. ती लोकांपर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर आपल्या इकडची धार्मिक परंपरा देवतरंग म्हणून आहे. हातात जो खांब घेतात त्याला कूड म्हणतात आणि त्यांच्या अंगात अवसर आहे. हो. आणि मग त्याच्यानंतर तो एक ते अवसर अंगात आल्यानंतर ते नाचतात. ती एक मूव्हमेंट पकडून साधारण ही खूप अशी व्हायब्रेशन असलेली ॲक्टिव्हिटी आहे देवतरंग. म्हणजे त्यात खूप डिटेल्स आहेत, धावपळ आहे. मग ते एका स्थिर शिल्पामध्ये कसं आणायचं? ती मूव्हमेंट नेमकी कोणती पकडायची? ह्याच्यामागे अभ्यास करून ते शिल्प केलं आणि त्याला पण चांगलं बक्षीस मिळालं आणि ते इथे कोकणात सर्वत्र ते म्हणजे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालं. त्याच्यानंतर कमर्शियल लेव्हलला येताना अलीकडेच इंद्रवीर सावरकरांचं शिल्प खूप गाजलं. पूर्ण महाराष्ट्र आणि भारतात त्यांचा व्हिडिओ आम्ही बनवलेला. फोटो जे होते ते सगळीकडे फिरले. लोकांचे कॉल आले, की खूप चांगलं काम झालंय वगैरे.
आम्ही जो फोटो पकडलेला तो शिक्षा अंदमानची बघून आल्यानंतरचा फोटो आम्ही बघितलेला. मग त्याच्या फोटोमध्ये जे दिसत होते हावभाव ते त्याच्या विवरावरून एक चॅलेंज होतं. त्याच्यानंतर अलीकडे शिवाजी महाराजांचं शिवजयंतीच्या आधी आम्ही तो फोटो व्हिडिओ सगळीकडे पाठवला, तो सोशल मीडियावर टाकला. मग ते शिवाजी महाराजांचं काम करताना सुद्धा महाराजांचे यापूर्वी बरेचसे पुतळे झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमात, वेगवेगळ्या मटेरियलमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे स्मारक आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये मी ते काम करताना ओरिजिनल जे स्केच आहे ते स्केच घेऊन शिल्प घडवण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्यामध्ये असं पकडलेलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ आलेला आहे. म्हणजे सत्ता व्यवस्थित आलेली आहे आणि ते साधारण 6-8 महिन्याच्या मोहिमेवरनं कुठेतरी आलेले आहे. पण त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काय भावना असतील, काय एक्सप्रेशन असतील, याचा अभ्यास केला आणि ते स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही पुतळा जवळनं बघितला, तर त्यांचे सौ त्यांना औक्षण करतील आणि औक्षण केल्यानंतर एक छोटासा एक गंध त्यांच्या 2 भुवयांच्या मध्ये लावल्यावर ते कसं दिसेल, मग ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते छोटंसं डिटेल होतं. त्यामुळे त्या पुतळ्याला आम्ही विजयी टिलक असं नाव दिलं महाराजांचं आणि ते खूपच गाजल्या लोकांपर्यंत पोहोचलं. तशी अजून पण काही रिलीफ वर्क वगैरे आहे. महाराजांचे असतील, पांडे सद्गुरू असतील. तर ती कामं वेगळ्या पद्धतीत झाली आणि यापूर्वी जी झाली होती त्याच्यापेक्षा अधिक दर्जेदार झाली. त्यामुळे लोकांना आमचं काम आवडतंय, लोकांची मागणी वाढते आणि बऱ्याचशा ऑर्डर्स आम्हाला आता म्हणजे प्रत्येक शिल्पामागे तुमचा एक विचार आहे. विचार त्या विचारसरणीने घडलेले ते शिल्प असल्यामुळे ते जास्त आवडतं तुम्हाला. किंवा फक्त फोटोवरनं मापं टाकून हां. तसाच तसा पुतळा न नाही. करता टेक्निकली पुतळा एक शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही करू शकता. पण तो जिवंत वाटायला पाहिजे किंवा तो आत्मा वाटला हो. पाहिजे जिवंत. त्याच्यासाठी जास्त मेहनत असते. म्हणजे कलाकाराने त्यात जीव ओतावा जीव नाही. ओतावा खरंच. हा जयेश, आता बघा की मार्केटमध्ये आपण बाहेर बघतो की एआय सारखं एक हे आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हे 3D प्रिंटर पण आले बघा, 3D प्रिंटर. तर त्याचा काही परिणाम होतोय का या कामावर? नाही, ह्या कामावर असं कोणता डायरेक्ट परिणाम होत नाहीये. किंवा एआय आणि 3D प्रिंटर आला असला, तरी ते काम पूर्णपणे वेगळं आहे. जो हँडमेडचा जो फील आहे किंवा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट तसाच टिकून ठेवता येतोय. फक्त काही आता समजा फोटोग्राफ वगैरे असतील, तर बऱ्याच वेळा असं असतं की त्यांचा पुतळा बनवायचा, त्यांचे फोटोग्राफ वगैरे घेऊन असतात. तर ते एआयवर थोडे क्लिअर करून आपण बनवून घेतो किंवा थोडे प्रोफाइलने वगैरे बनवून घेतो. तसा एक गरजेपुरता वापर, काम सोपं होण्यासाठी. हा, त्याची थोडीशी मदत घेऊन मदत तुम्ही घेऊन तुमचं आणखी चांगलं काम. आणि 3D प्रिंटरच्या बाबतीत म्हणाल तर ते 3D प्रिंटर आपण त्यांना जे मटेरियल पुरवू त्या पद्धतीत ते प्रिंट करत जातं. हं. आणि इथे आपलं असं आहे की आपण हे सगळं हाताने हं. देऊ. त्यामुळे 3D प्रिंटर हे टेक्निकली सगळं प्रिंट करून देऊ शकतो. पण तो जो जिवंतपणा आहे किंवा जो आत्मा त्यातला जो दिसला पाहिजे कामातला, तो हँडमेडने येऊ शकतो. बरोबर. आणि भविष्यात कितीही तंत्रज्ञान आधुनिक झालं, कितीही मशिनरी आल्या, तरी हाताने बनवलेल्या शिल्पाची जी गंमत आहे, जी मजा आहे, ती 3D प्रिंटर किंवा इतर माध्यमातून येणार नाही. किंवा आता थोडं वेगळं उदाहरण देऊन जर सांगायचं झालं, तर आता आपल्या हातात मोबाईल आला, तरी सुद्धा आपण नाटकाच्या थिएटरमध्ये जाऊन, नाट्यमंदिरात जाऊन आपण नाटक बघतो. कारण की ते लाईव्ह नाटक बघणे, ह्याला जी गंमत आहे, ती OTTला किंवा मोबाईलवर केलेलं बघण्यात बरोबर, नाही. अगदी बरोबर. जयेश, आता आपण बघतो की लोकं म्हणजे जनसामान्य माणसं आहेत, त्यांच्याकडून तुमच्या पण अपेक्षा असतील काही, किंवा जशा शिल्पकाराकडून त्यांच्या काही अपेक्षा असतील, तशा तुमच्याही लोकांकडून काही अपेक्षा आहेत का? निश्चितच. एक चांगला सुदृढ समाजाचं हे लक्षण आहे की तिथे कलाकार जिथे जास्त असतात, तिथे हा समाज हा प्रतिभावान होतो. अ, कलाकाराला योग्य वेळी योग्य तो मान-सन्मान देणं हे गरजेचं आहे. त्याच्यातनं त्याला हुरूप मिळतो. तो नव्या जोमाने काम चालू अशी कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. आम्हाला जी लोकं भेटत आहेत, ती सर्व चांगल्या माध्यमातून चांगली लोकं भेटत आहेत. आजही लोकं गॅलरीमध्ये जात आहेत, शो बघत आहेत, चित्र, शिल्प खरेदी करतायत. त्यामुळे टेक्निकली म्हणजे टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली, तरी चित्र आणि शिल्प हे विकत घेणारे, आपल्या घरी लावणारे लोक आहेत. आणि शिल्पकलेकडे केवळ सजावटीची वस्तू म्हणून लोकांनी बघता कामा नये. ते अनुभवण्याचं एक माध्यम आहे. किंवा प्रेरणा देणारं ते माध्यम आहे. कला जिवंत राहते कारण की कलाकार असतात. कलाकारांमुळे कला जिवंत राहते. जयेश, खरंच आज ना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि कोकणात आपल्याला असा शिल्पकार मला भेटला आणि मला लोकांना दाखवायला मला खूप आनंद होतोय की जयेश धुरींसारखा शिल्पकार तुमच्या रूपाने आज आमच्याकडे आहे. तर खरोखरच तुमचे किराततर्फे धन्यवाद.
तर मंडळी, आज आपण इथे कोकणात कुडाळ येथे आपले तरुण शिल्पकार जयेश धुरींना भेटलो आज आपण. आणि खरोखरच त्यांच्याकडून घेण्यासारखं असं आहे की त्यांनी एक उभरत्या कलाकारांना असा संदेश दिलाय की तुमच्याकडे पेशन्स पाहिजे, संयमाने तुम्ही काम केलं पाहिजे शेवटपर्यंत. ह्या महत्वाचा त्यांचा संदेश आहे. आणि शिवाय ते मला खूप आशादायी वाटले. ते म्हणाले की हजारो वर्ष ही परंपरा शिल्पकलेची, चित्रकलेची, कलाकारांची चालूच आहे आणि त्यात आपला एक छोटासा वाटा आहे हा प्रवास. आणि पुढे ते पण असंख्य असं चालूच राहणारच आहे. तर प्रत्येक कलाकाराने आपल्या पद्धतीने त्यात आपला वाटा उचलणं आणि जास्तीत जास्त दर्जेदार काम करणं आणि त्यातून ही कला अशी वृद्धिंगत होत जाईल असा त्यांचा तो आशादायी प्रवास आणि आशादायी संदेश मला खूपच आवडला. आणि असेच आम्ही या इरसाल गझाली च्या सिरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलाकार कोकणातले आम्ही आणि वेगवेगळी व्यक्तिमत्व तुमच्या समोर आणतच राहू. तोपर्यंत धन्यवाद.